तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या हेडलाईन्स आणि या विशेष कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत 12 राज्यपाल नियुक्त आमदारांवरून महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जी सत्तेची संगीत खुर्ची सुरू आहे या खुर्चीत नेमका कोण बसणार आहे। 12 जागा आहेत, त्याच्यासाठी शेकडोंच्या संख्येने इच्छुक आहेत आणि या इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये प्रत्येकाला आशा आहे की आपली वर्णी लागणार, पण या सगळ्याची वर्णी कुणाची लागणार याचा फैसला आता राज्यपाल घेणार आहेत। कारण राज्यपालांकडे आता मंत्रिमंडळाने जी नावे दिली आहेत त्याला ते मंजुरी देतील का हा सवाल आहे। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांवरून राज्याच्या राजकारणात सध्या सत्तेची जी संगीत खुर्ची सुरू आहे त्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून इच्छुकांची मोठी भाऊगर्दी आहे। यात संधी कुणाला मिळणार, कुणाची नावे राज्यपालांकडे पाठवली हे अजून गुलदस्त्यात आहे। अनेक नावांची चर्चा आहे। सदस्यांची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना सुपूर्द करणार आहेत। राज्यपाल महाविकास आघाडी सरकारच्या नावांना मंजुरी देणार की आडकाठी आणणार यावर सगळ्यांचं लक्ष आहे। मात्र राज्यपाल कुठल्या निकषांवर आणि घटनात्मक तरतुदींवर बोट ठेवून सरकारची कोंडी करू शकतात याची ही चर्चा आहे। यासाठी सरकारने सावध पवित्रा घेतलाय। अंतिम झालेल्या नावांची यादी विधी आणि न्याय विभागाकडे छाननीसाठी पाठवण्यात आल्याचंही कळतंय, जेणेकरून राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या सर्व निकषात ही नावे बसावीत। पण राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी निकष काय आहेत, राज्यपालांना नेमके अधिकार काय आहेत, असे अनेक प्रश्न सध्या राज्याच्या राजकारणात चर्चिले जात आहेत। शिवाय गेल्या काही दिवसात सुरू असलेला राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल हा जो संघर्ष आहे तो या निमित्ताने पुन्हा एकदा पेटू शकतो का अशी सुद्धा चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झालेली आहे। त्यामुळे नेमका या 12 जागांवरती काय होणार, राज्यपाल त्याला मंजुरी देणार का याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे। एका बाजूला मुख्यमंत्री आपली ही यादी राज्यपालांकडे देणार आहेत, पण त्याच्या आधीच एक मोठं राजकारण सुरू झालेलं आहे। राज्याच्या ग्रामविकास मंत्र्यांनी एक सनसनाटी आरोप केलेला आहे। आरोप हा आहे की राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल ही नावे सरकारने दिलेली फेटाळू शकतात अशा प्रकारची माहिती आपल्याला आहे, असं सांगत त्यांनी दाखला सुद्धा दिलेला चंद्रकांत पाटील यांचा। त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडालेली आहे। एकूणच ही जी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे या परिस्थितीत राज्यातल्या मंत्र्यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे की राज्यपाल आणि माजी मुख्यमंत्री म्हणजे आताचे विरोधी पक्षनेते हे मिळून सरकारने दिलेले नावे रिजेक्ट करू शकतात आणि करणार याच्यासाठी सुद्धा त्यांनी एक मोठा खुलासा केलेला आहे। सुरुवातीला ऐकूया ते नेमकं काय म्हणाले। त्याविषयी वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली होती की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या 12 सदस्यांची नावं ठरवून ती राज्यपालांना पाठवायची आहेत। त्यावर चर्चा निघाली आणि मग चंद्रकांत पाटील हा भाबडं व्यक्तिमत्व आहे, मनात न ठेवणारं हे व्यक्तिमत्व असल्यामुळं ते मुक्त विद्यापीठ त्यांनी सुरू केलं आणि त्यांनी सांगितलं विनय कोरेंना काही चिंता सावकार तुम्ही करू नका, देवेंद्रजी आणि राज्यपालाचं ठरलेलं आहे की 12 नावं बाजूला काढून ठेवायची। त्यांच्या लक्षात आलं नाही भैया माने आणि युवराज पाटील आहेत आणि मग तिथून उठून गेल्यानंतर त्यांनी भैयाला फोन लावला, अरे भैया मास्क बघ तू काय दिसलाच नाही, मला ओळखला नाही, त्याच्या पेनं त्याने सांगितलं असावं। म्हणजे ही नावं म्हणजे राज्यपालांना हे करण्याबद्दल त्याची चर्चा झाली आहे असं विधान त्यांनी केलं सरसकट। तेव्हा आता या 12 सदस्यांवरून नेमकं महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या दिशेला जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। या सगळ्याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आता आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आहेत आणि आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे सर। अणे सरांकडून आपल्याला जाणून घ्यायचंय याच्या मागची कायदेशीर बाजू नेमकी काय आहे आणि राजकारण सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचंय। पण सुरुवातीला मी जातोय सागर कुलकर्णी यांच्याकडे। सागर, ही नावं ज्या नावांची यादी बनवलेली आहे राज्य सरकारने मंत्रिमंडळात ज्याला अंतिम झालेली आहेत नावं, ती कधीपर्यंत राज्यपालांकडे जाऊ शकतात? विलास, आता संध्याकाळपर्यंतची जी अपडेट माहिती आहे त्यानुसार तुर्तास तरी अद्याप ही लिस्ट पाठवली गेलेली नाही आहे। पण या बाबतीतले 2 गोष्टी आहेत। यापूर्वी देखील स्वतः थेट मुख्यमंत्री एखादी लिस्ट घेऊन राज्यपालांकडे स्वतः जातात आणि ती देतात, किंवा
सीएम ऑफिस जे आहे चीफ सेक्रेटरी ऑफिस यापैकी कुठलंही ऑफिस पत्राद्वारे राज्यपालांशी संवाद साधतं. यापैकी काहीतरी एक गोष्ट होईल अशी आज अपेक्षा होती, पण अद्याप तरी 12 जे नावं आहेत ती राज्यपालांकडे गेले नसल्याची माहिती राजभवनकडून देण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री कार्यालयांकडून सुद्धा त्यास दुजोरा देण्यात आलेला आहे. यातल्या प्रमुख गोष्टी काही सांगितल्या जात आहेत की एका नावावरून काँग्रेसच्या बाबतीतले काही मतांतर आहेत. तसंच शिवसेनेमध्ये सुद्धा काही नावांची चर्चा आयत्या वेळेस बदलेल की काय अशी एक शक्यता वर्तवली जात आहे. आपणास माहित आहे की शिवसेनेची जी कार्यपद्धती आहे त्यामध्ये आता सगळे जे निर्णय घेणार आहेत ते ठाकरे घेणार आहेत. स्वतः ते मुख्यमंत्री आहेत, पक्षाचा सर्व धुरा ते सांभाळत आहेत, त्यामुळे त्यांच्या भूमिकेला कुणाचाही विरोध नसेल खाली. पण काँग्रेसमध्ये मात्र एका नावावरून चलबिचल सुरू आहे. विदर्भातील विचकर म्हणून जे वंचितकडून निवडणूक लढवली होती 2019ला त्यांना उमेदवारी देण्यावरून ही नाराजी असल्याची समोर येत आहे. यावरून कदाचित खलबतं कदाचित असतील आणि ही नावं सगळी जी आहेत ती राज्यपालांकडे दिली जाईल. अर्थात या बाबतीत असं सांगितलं जात होतं की आज मुख्यमंत्री काही मंत्र्यांबरोबर जातील, पण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज मुंबईत नाही आहेत. कदाचित असंही सांगितलं जातं की उद्यापर्यंत हे सर्व जातील आणि देतील किंवा आज रात्रीपर्यंत उशीर. ठीक आहे, आता ही यादी कधीपर्यंत जाते हे पाहणं महत्वाचं आहे. पण या यादीत कुणाची नावं आहेत एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. या यादीमध्ये काही महत्वाची नावं तिन्ही पक्षांकडून आहेत. काँग्रेसकडून कोण कोण आहे? सचिन सावंत जे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, सत्यजित तांबे युवा काँग्रेसचे नेते आहेत, माजी खासदार रजनी पाटील आणि नसीम खान माजी मंत्री, ही 4 नावं सध्या काँग्रेसकडून चर्चेत आहेत. शिवसेनेकडून चर्चेतली नावं आदेश बांदेकर, वरुण सरदेसाई, सचिन अहिर आणि सुनील शिंदे, ज्यांनी खरं तर वरळीची जागा ही आदित्य ठाकरे यांच्यासाठी सोडलेली होती. राष्ट्रवादीकडून कुठली नावं चर्चेत आहेत? एकनाथ खडसे जे नुकताच राष्ट्रवादीमध्ये त्यांनी प्रवेश केला भाजपमधून, राजू शेट्टी जे माजी खासदार आहेत, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते आहेत, गायक आनंद शिंदे आणि माजी सनदी अधिकारी शिवाजी गर्जे यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही नावं चर्चेत असली तरी त्याचे निकष काय आहेत? एक निकषांवर नजर टाकूया. कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य. लक्षात ठेवा, या सर्व क्षेत्रात ज्यांनी काम केलेलं आहे, ज्याचा अनुभव आहे, या विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींची राज्यपालांकडून नियुक्ती केली जाते. आणि या सगळ्या निकषांच्या अनुषंगानेच आता आपण चर्चा करणार आहोत. कायद्याची बाजू काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे. आता आपल्या सोबत आहेत राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे सर. अणे सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. सुरुवातीला सांगा की या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या संदर्भात कायदा नेमकं काय सांगतो? आपल्या घटनेमध्ये राज्यपालांना काही विशिष्ट जे अधिकार दिलेले आहेत त्याच्यामधला एक खास अधिकार म्हणजे या 12 जागांवर नियुक्ती करण्याचा. हाऊस आपल्या महाराष्ट्रात बायकॅमरल लेजिस्लेचर आहे, म्हणजे एक अपर हाऊस आहे, एक लोअर हाऊस आहे. त्याच्यामधले विशिष्ट मेंबर्स हे नॉमिनेशननी भरण्याची घटनेमध्ये क्रिया दिलेली आहे आणि त्याची अखत्यारी राज्यपालांकडे असते. राज्यपाल जसं आपण आत्ताच सांगितलं विशिष्ट विषयांमधल्या तज्ज्ञांना किंवा त्या विषयात काम केलेल्या लोकांना या पदाला नेमू शकतात. हे नेमण्याचा जो अधिकार आहे हा सर्वसाधारणपणे राज्यपालांवर इतर बंधनं जी असतात, जे म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स, मुख्यमंत्री आणि त्याच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावर, एड अँड ॲडवाइस ऑफ द काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स वर राज्यपाल काम करू शकतात. पण काही बाबतीत त्यांना डिस्क्रिशन असतं. डिस्क्रिशन म्हणजे एक प्रकारची सवलत असते की त्यांना जे सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही अमुक करा किंवा तमुक करा, तसं करणं त्यांच्यावर बंधनकारक नसतं. काही बाबतीत त्यांना स्वतःचा विचार करून स्वतःच्या मतीने त्यांना जे योग्य वाटतं अशी पावलं उचलता येतात. आणि ह्या बाबींमध्ये एक आर्ग्युमेंट आहे की ह्या नेमणुका येतात. थोडक्यात मुख्यमंत्री सांगतात म्हणून किंवा मंत्रिमंडळ सांगतं म्हणून विशिष्ट लोकांनाच राज्यपालांनी या पदावर नेमायला हवं
असं बंधनकारक नव्हे. बर. ती प्रथा आहे, आजवर बहुतांशी तसं घडत आलेलं आहे. पण असं जर राज्यपालांनी नाही करायचं ठरवलं आणि त्याच्याकरता त्यांच्याकडे जर संयुक्तिक कारणं असतील, याच्याबद्दल आपल्याला हवं तर आपण वेगळं बोलू. राज्यपालांनी असा निर्णय घेतला तर तो कोर्टात चॅलेंज करता येत नाही, अशी एक समज आहे. असं एक प्रोव्हिजनही आहे घटनेत. पण राज्यपालांना हवं तर ते हा निर्णय टाळून स्वतःच्या मताने त्यांना पाहिजे त्या लोकांचीही नेमणूक करू शकतात त्या जागांवर. बरं, पण राज्यपालांना ही पूर्णपणे नावं नाकारण्याचा अधिकार आहे? होय, डिस्क्रिशन मध्ये त्यांना एकालाही नेमायचं नसेल तरी ते तसं करू शकतात. त्यांना एखाद्याला नेमायचं असेल, बाकीच्यांना नेमायचं नसेल तर तसंही ते करू शकतात. हे माझं मत आहे. याच्यावर कायदे पंडितांमध्ये वाद आहे. माझ्या मते डिस्क्रिशन दिलंय तेव्हा तुम्ही ते पूर्णतः जेव्हा अंमल करता त्याच्यावर, तेव्हा तुम्हाला पाहिजे तर कोणालाही नेमू नका, पाहिजे तर सर्वांनाही नेमा. मुख्यतः मंत्रिमंडळ काय सांगतं हे तुमच्यावर बंधनकारक नसतं. तुम्ही स्वतःच्या विचाराने चालू शकता. पण राज्यपालांनी जर ही नावं नाकारली असं गृहीत धरूया आपण, नाकारल्यानंतर राज्य सरकारकडे नेमका काय पर्याय उरतो? एक कॉन्स्टिट्यूशनल क्रायसिस निर्माण होतं. हे अभिप्रेत नाही की घटनेची विविध अंग एकमेकांच्या विरोधामध्ये उभी राहतील. घटनेला संयुक्तिक रीतीने पुढे जावं लागतं. सिंथेसिस मधून निर्मिती व्हावी लागते, ऑपोजिशन मधून नव्हे. अशा बाबतीत जर राज्यपालांनी काही कारणास्तव ठरवलं की नाही मी ऐकणार नाही, एखाद्याचं ऐकणार नाही किंवा कुठल्याच नावाबद्दल मी सहमत नाही, तर नॉर्मली ते ही नावं मंत्रिमंडळाकडे परत पाठवून फेरविचार मागू शकतील. बरं, ते होईल एखाद दुसरं नावाबद्दल जर मतभेद असला तर. पण सरसकट मला कोणालाच नेमायचं नाही इतकी टोकाची भूमिका जर राज्यपालांनी घेतली, त्याची शक्यता जवळजवळ नाहीये, पण जर तशी घेतली तर अशा वेळेला नावं परत पाठवण्याचं काही प्रयोजनच येणार नाही. ते म्हणतील नाही मी नेमणुका करणार आणि मी पुढील लोकांच्या नेमणुका करणार. अशा सिच्युएशन मध्ये जो कॉन्फ्लिक्ट निर्माण होईल त्याचं एक स्वरूप कोर्टात जातं. कोणाकडून जाईल? ज्या लोकांची नावं होतील आणि ज्यांना नेमलं नाही ते तरी जाऊ शकतील, किंवा सरकार स्वतः गव्हर्नरच्या विरुद्ध जाऊ शकेल. अशी विपरीत स्थिती येऊ नये ही अपेक्षा. पण या आधी कोर्टाविरुद्ध सरकार, गव्हर्नर विरुद्ध सरकार अशा केसेस ह्या कक्षेत नव्हे पण वेगवेगळ्या क्षेत्रात झालेल्या आहेत. तेव्हा असं जर घडलं तर खूप आश्चर्य मानायची काही कारण नाही. सद्यस्थिती तशी दिसते, तसा एक सुप्त संघर्ष सुद्धा आपल्याला राज्यात दिसतोय. त्यामुळे आपण ही चर्चा करतोय मुळात, कारण अजून तरी काही नाकारलेलं नाहीये, पण जी परिस्थिती आहे त्या अनुषंगाने आपण विचार करतोय. पण एक मुद्दा असा आहे सर, त्याच्याबद्दल तुम्ही प्रकाश टाकावा, की जर राज्यपालांना काही नावं नियुक्त करायची असतील, काही जणांची नियुक्ती करायची असेल राज्यपालांना स्वतंत्र, तर त्यासाठी मंत्रिमंडळानं किंवा मुख्यमंत्र्यांनी ती नावं देणं बंधनकारक आहे का? नाही, माझं मत आहे की असं बंधनकारक नाही. तथापि राज्यपाल हे एक कर्टसी म्हणून, एक औपचारिकता म्हणून अशी नावं मंत्रिमंडळाकडे पाठवतील आणि मंत्रिमंडळाचा होकाराची अपेक्षा नाही, पण मी अमुक अमुक करतोय इतकं तरी ते मंत्रिमंडळांना कळवतील ही अपेक्षा आहे. कोणीही क्लोज डोअर्स मध्ये हे निर्णय घेऊ नये. याच्यामध्ये सिक्रेसीचा भाग नसतो. ही पब्लिक पोस्ट आहेत, लोकाभिमुख नेमणुका आहेत या, त्याच्यामुळे ह्या बंद दरवाजाच्या मागे काहीतरी अंडरहँड करतोय अशा स्वरूपाच्या होऊ नयेत आणि होतही नाही. अशा वेळेला राज्यपालांनी कन्सल्ट करणं काही अयोग्य ठरणार नाही. ते कन्सल्टेशन त्यांच्यावर बंधनकारक नाही, तसं त्यांनी करायलाच हवं अशीही गरज नाही. पण तथापि त्यांनी जर करायचं ठरवलं तर त्याच्यात काही वावगं नाही. मंत्रिमंडळ देखील इन्सिस्ट करू शकणार नाही की साहेब तुम्ही आम्हाला आधी सांगा तुम्हाला काय करायचंय ते, आणि आम्ही हो का नाही म्हणू. हे अधिकार त्यांच्याजवळ नाही. खूप महत्वाची माहिती सर तुम्ही दिलेली आहे. पण यात एक प्रश्न आहे की जर समजा अशी परिस्थिती निर्माण झाली की राज्यपालांच्या विरोधात कोणी कोर्टात गेलं, तर कोर्ट त्याच्यामध्ये दखल देऊ शकतं, कोर्ट त्याच्याबद्दल ऐकू शकतं. घटनेमध्ये स्पष्ट सांगितलंय
की असा निर्णय कोर्टामध्ये वादात तुम्हाला आणता येणार नाही. हा. तथापि हम्म. गव्हर्नरनी असा निर्णय जर घेतला हम्म. आणि तो त्यांनी स्वतःच्या डिस्क्रिशन मध्ये घेतला, हम्म. तर माझ्या माहितीमध्ये ऍटलिस्ट 3 निर्णय असे आहेत सुप्रीम कोर्टाचे, हा. ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतं हम्म. की डिस्क्रिशन मध्ये केलेले निर्णय हे जस्टिसिएबल होतात, बर. पण ते लिमिटेड मुद्द्यावर जस्टिसिएबल असतात. हम्म. हम्म. हे हम्म. डिस्क्रिशन बरोबर वापरल्या गेलं का चूक वापरल्या गेलं एवढ्या ऍस्पेक्टवर जस्टिसिएबल असतात. हा. म्हणजे कोर्ट एवढीच दखल घेते की हम्म. गव्हर्नरनी डिस्क्रिप्शन वापरताना कोणतं कायद्याचं उल्लंघन केलं नाही ना, हम्म. घटनेचं उल्लंघन केलं नाही ना, हम्म. एखाद्या कोर्टाच्या आधीच्या निकालाचं उल्लंघन केलं नाही ना, हम्म. या गोष्टी लक्षात घेऊन गव्हर्नरचा ऍक्शन पाहिल्या जाते. बर. गव्हर्नरनी हे नाव का घेतलं आणि ते नाव का टाळलं याच्यात जाऊ नाही शकत. बर. आण्यांना जर नेमलं असेल तर आणे कोणते सोशल वर्कर आहेत किंवा आण्यांनी कोऑपरेटिव्ह क्षेत्रात काय काम केलेलं आहे किंवा सायंटिस्ट आहेत का आर्टिस्ट आहेत हे विचार कोर्ट लक्षात घेऊ शकत नाही. बर. बर. आण्यांना नेमताना गव्हर्नरच्या पुढे नेमके कोणते घटनेचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे किंवा कोणत्या कलमांचं उल्लंघन झालं किंवा कुठल्या निकालाचं उल्लंघन झालं का, अशा टाईपचा डिस्क्रिशन प्रॉपरली एक्सरसाइज झालं का नाही एवढ्या भागामध्ये कोर्ट लक्ष घालेल. ठीक आहे सर, याच्यामध्ये साधारणपणे हे जे 12 जागा आहेत, या 12 जागा तज्ज्ञांच्या, विविध क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या असाव्यात असं जर घटनेत आहे, घटनेला नेमकं अभिप्रेत काय आहे, या जागा निवडण्यामागे नेमकं ज्यांनी घटना लिहिली तेव्हा काय अपेक्षित होतं आणि ते होतंय का? दोन्ही प्रश्न एकाच वेळेस. सोपं आहे. एक समृद्ध असं हाऊस असायला हवं. त्या हाऊस मध्ये फक्त राजकारणी लोकांनी बसायला नको. इकॉनॉमिस्ट हवेत, विचारवंत हवेत, आर्टचे लोक हवेत, सायंटिस्ट हवेत, जेणेकरून त्या हाऊसच्या कारभाराला हातभार लावताना एक प्रगल्भता येईल, एक पूर्णता येईल, एक परिपक्वता येईल, अशा करता अपर हाऊस मध्ये हे नॉमिनेशन्स केल्या जातात. अनफॉर्च्युनेटली एक प्रथा पडलेली आहे अगदी पूर्वीपासून की थोडेसे फिल्म स्टार्स सोडलेत किंवा एखाद दुसरा चुकून माकून आणलेला स्पोर्ट्स पर्सन सोडला, मी पार्लमेंट बद्दल बोलतोय, अशी जर स्थिती सोडली तर माझ्या आठवणीत महानोर सारखे कवी होते हाऊसमध्ये. काही महाराष्ट्रामध्ये देखील काही प्रमाणात आर्ट आणखीन कल्चर याला स्थान मिळालं, पण प्रामुख्याने पॉलिटिकल ऍडजस्टमेंट्स करता ह्या सीट्स वापरल्या गेल्या. आणि सरासर हा माणूस कोऑपरेटिव्ह क्षेत्रातला आहे, मग ऍक्च्युली त्यांनी कोऑपरेटिव्ह क्षेत्रात काम केलं असो किंवा नसो, एखाद्या सोसायटीचा मेंबर जरी असला तरी का आम्हाला पुरतं, याला कोऑपरेटिव्ह सोसायटी देतो. अमुक गृहस्थ हे कोण, हे आर्ट मध्ये तज्ञ आहेत. आता आर्ट मध्ये काय केलं या माणसाने, 6वीत असताना घोड्याचं चित्र काढलं, हे आर्ट आहे. आता ह्याच्याबद्दल तुम्ही हे कसं का नाही हे जेव्हा कोर्टात जाब विचारू शकत नाही, तेव्हा पुष्कळ बाबतीत राजकारणी लोकांनी या कलमाचा वापर करून गव्हर्नरला भाग पाडलं अशा लोकांच्या नेमणुका करायला, ज्यांना खरोखर या हाऊसमध्ये स्थान नव्हतं किंवा त्यांना यायची गरज नव्हती. हे इल्लीगल नाही, पण हे अनफॉर्च्युनेट आहे, कारण हे घटनेला अभिप्रेत नव्हतं, याच्याकरता या पोस्ट बनल्या नव्हत्या. आणि अशा जर वापरल्या गेल्या तर ह्या टाईपची रिॲक्शन कधी ना कधी होण्याची शक्यता आहे. एखादा गव्हर्नर खमक्यासारखा बसून म्हणेल मी ऐकत नाही याला, अमुक 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 आर्टिस्टना इथे आणायचंय, मला अमुक सायंटिस्टला इथे ठेवायचं. तर असं जर त्यांनी केलं तर त्यांनी त्याच्या डिस्क्रिशनचा गैरवापर केला असं म्हणता येईल का? त्यांनी ऍक्च्युअली घटनेचा जो काही मथितार्थ होता, जो काही गाभा होता, त्याला हात घालून इम्प्लिमेंटेशन केलं असं म्हणता येईल. बर सर, एक नेहमी जाणवतं ते म्हणजे सामाजिक कार्यकर्ते. सामाजिक कार्यकर्ते म्हणून आतापर्यंत अनेक जणांची खरं तर वर्णी लावण्यात आलेली आहे या जागांवरती राज्यपाल नियुक्त. घटनेमध्ये त्याच्याबद्दल काही स्पेसिफिक नाहीये. सामाजिक कार्य म्हणजे काय, काहीही सामाजिक कार्य होऊ शकतं आणि त्याचा आतापर्यंत दुरुपयोग झालेला आहे.
नाही, घटनेमध्ये याचं डेफिनेशन नाही सापडत. हम्म, असं जेव्हा सिच्युएशन येते तेव्हा कोर्ट ह्या शब्दांचे प्रचलित अर्थ बघतं, डिक्शनरी मिनिंग बघतं, वेगवेगळ्या केसमध्ये या शब्दाचा वापर झाला तर त्याचा काय अर्थ आहे असं बघतं हम्म, आणि मग ते तिथून चालतं. मला एक छोटीशी गोष्ट आठवते. मी अनेक वर्षापूर्वी नागपूर हायकोर्टामध्ये आर्ग्यू करत होतो. हम्म, एका विशिष्ट इलेक्शन पेटिशनमध्ये तो इलेक्शन पेटिशनरनी स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हटलं. हम्म, हम्म, कोर्टाने मला विचारलं, "अण्णासाहेब हे सामाजिक कार्यकर्ता म्हणजे काय?" हम्म, नाही साहेब, हे पॉलिटिशियन आहेत. त्यांना विचारा ते पॉलिटिशियन आहेत का? हम्म, त्या पर्टिक्युलर गृहस्थांनी ठामपणे कोर्टाला सांगितलं, "मी पॉलिटिशियन नाही. हा. मी सामाजिक कार्यकर्ता आहे. लोकांचा सेवक आहे हम्म, आणि लोक मला राजकारणात घेतात, पण मी सामाजिक कार्यकर्ता आहे." आता राजकारण कुठं सुरू होतं आणि समाजकार्य कुठं संपतं हे आपण कसं ठरवणार? खरंय. आणि महात्मा गांधी हे सामाजिक कार्यकर्ते होते का राजकारणी होते? हम्म, टिळक सामाजिक कार्यकर्ते होते का राजकारणी होते? हम्म, आता टिळक आणि गांधी हे खूप थोर असतील, हो, पण छोटा माणूसही हा प्रश्न स्वतः करता विचारू शकतो की मी का म्हणून सामाजिक कार्यकर्ता नाही, मी अमुक अमुक ठिकाणी तमुक तमुक केलंय. हम्म, हम्म, हम्म. हाऊ डू यू जज दिस? हाऊ डू यू डिसाइड दिस? आणि गेली अनेक दशकं खरं तर महाराष्ट्राच्या नाही तर देशाच्या राजकारणात याच जी सीमारेषा काहीशी धूसर आहे, या सीमारेषेचा वापर करून अनेक जणांनी तज्ज्ञांच्या या जागा बळकावलेल्या आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ॲडजस्टमेंट पॉलिटिकल केलेली आहे, तुम्ही म्हणालात तसं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण आता राज्यात काय होणार आहे? खरोखर ज्या तज्ज्ञांच्या जागा आहेत त्या तज्ज्ञांना मिळणार आहेत की त्याच्यावर वर्णी कुणाची राजकीय नेत्यांची लागणार आहे? पॉलिटिकल त्याच्याबद्दलची गणितं जुळवली जाणार आहेत, हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतला या सगळ्याबद्दल सविस्तरपणे बोललात. निश्चितपणे याविषयी तुमची मतं खूप महत्त्वाची होती. धन्यवाद पुन्हा एकदा तुमचे न्यूज 18 लोकमतमध्ये आलात त्याबद्दल. तेव्हा सत्तेची ही संगीत खुर्ची जी आहे ती संगीत खुर्ची कुणाला मिळणार याचं उत्तर आता तरी गुलदस्त्यात आहे. पण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून ते उलगडण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ब्रेक नंतर एका नव्या विषयासह नव्या विशेष कार्यक्रमात कुठे जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या विशेष मोहिमेत आपल्या सगळ्यांचं स्वागत. मोहीम राज्यातल्या कोट्यवधी लोकांच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या एसटीच्या संदर्भातली, एसटीवर अवलंबून असणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या संदर्भातली जो आवाज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही दिवसभर आज उठवतोय. खरं तर कोरोनाच्या संकट काळात एसटीच्या समोर अनेक समस्यांचा डोंगर निर्माण झाला. पण या समस्यांवरती मात करत एसटीचे कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. पण आज हीच एसटी आणि एसटी कर्मचारी एका मोठ्या संकटात सापडलेत. एसटीच्या तर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण कोरोनाच्या या संकट काळात आर्थिक डबघाईला गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नाही आहेत. त्यामुळे त्यांनी एक डाव आखला, तो म्हणजे राज्यातले जे महत्त्वाचे डेपो आहेत ते तारण ठेवायचे, 2000 कोटींचं कर्ज घ्यायचं आणि मग हे पगार द्यायचे. पण या सगळ्यावरून महाराष्ट्राच्या एकूणच सगळ्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडालेली आहे. एसटी कर्मचारी या सगळ्याला प्रचंड विरोध करतोय, कारण त्याला वाटतंय हे तर एसटीच्या मुख्य ओळख जी आहे ते पुसून टाकण्याचं काम सुरू आहे. खासगीकरणाचा हा डाव असल्याचा आरोप केला जातोय. न्यूज 18 लोकमतची ही मोहीम काय आहे आणि काय आहेत आज एसटीचे प्रश्न, एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेऊयात या खास रिपोर्टमधून. दिवाळीला प्रवाशांना घेऊन जातोय. आमची दिवाळी मात्र काळी दिवाळी होतीये. वेळेवर पगार होत नाही, त्याच्यामुळे आम्हाला कुठं उधार बाजार भेटणार. मुसलमारी घेतलेली मी मामाकडून 25,000 रुपये आणले, त्याच्यावर घर खर्च चालू आहे सध्या. देणं घेणं एवढं आहे की फार म्हणजे वाईट अवस्था झाली माझी. की आम्हाला 3 महिन्याचा पगार नाही, मग ही पगार देण्यासाठी मी जमीन गहाण ठेवतो बँकेकडे. 3 महिन्यापासून अहो आमच्या घरात अन्न नाही हो. गिरणी कामगारांपेक्षा बेकार परिस्थिती होणार आहे, मी आज सांगतो. ते एसटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा उद्ध्वस्त करायचं काम चालू आहे. आता हे सरकारचं हे धोरण चाललंय आहे. कर्मचाऱ्यांच्या या प्रतिक्रिया बरंच काही सांगतात. एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी बस डेपो बँकेकडे गहाण ठेवावीत का, याबाबत संचालक मंडळाची बैठक होते.
कर्मचारी पगार आणि स्वेच्छानिवृत्तीसाठी 2000 कोटी रुपयांचं कर्ज हवंय. यासाठी महामंडळाचे बस डेपो बँकेकडे गहाण ठेवण्याबाबत विचार सुरू आहे. यापेक्षा सरकारने कर्जाला हमी द्यावी असाही प्रस्ताव समोर आलाय. गहाण म्हणजे एक प्रकारे बँकेला तारण दिल्यानंतर काही कालांतराने बँकेला हे जागा तोट्यात पैसे भरायचे नाही, हप्ते भरायचे नाही आणि तोट्यात दाखवून बँकेचा कब्जा करायला लावायचा आणि बँकेने कब्जा केल्यानंतर या गेटला टाळे लागतील. टाळे लागल्यानंतर निलाव पद्धतीमध्ये हेच मंत्री लोक खरेदी करणार आहे पुढच्या जागा. एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनाअभावी हाल सुरू आहेत. मुंबईत बेस्टच्या मदतीला एसटी सेवा सुरू करण्यात आली. यासाठी कोरोना काळात इतर जिल्ह्यातून मदतीला मुंबईत आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे हालही होत आहेत. म्हणूनच न्यूज 18 लोकमत एसटी कर्मचाऱ्यांच्या मदतीला धावून आलं. गहाण की सौदा अशी विशेष वृत्तमालिका घेत याविषयी सवाल करताना एसटीच्या या हालाकीला जबाबदार कोण असा प्रश्न कर्मचारी आणि जनतेकडून उपस्थित केला जातोय. मागच्या 4 वर्षाच्या काळामध्ये सर आपल्याला कदाचित कल्पना नसेल की या एसटी महामंडळातल्या अनेक एफडी होत्या, त्या एफडी तोडल्या गेल्या. एवढंच नाही तर वारे मापपणे खासगी कंत्राटदाराला पैशाची उधळपट्टी केली आणि त्याचमुळं मागच्या 4 वर्षाच्या काळामध्ये 4000 कोटी हा संचित तोट्यात वाढ झाला आणि 6155 कोटी रुपयाचा संचित तोटा जानेवारी 2020 पर्यंत झालेला आहे. या कोरोनाच्या कालावधीमध्ये 153 दिवस लॉकडाऊन होतं. यामध्ये 3670 कोटी रुपयाचं नुकसान महामंडळाला झालेलं आहे. न्यूज 18 लोकमतच्या मोहिमेमुळे एसटी नेमकी कशी तोट्यात गेली याविषयी महत्त्वाचे मुद्दे समोर आलेच. त्याचबरोबर एसटी डेपो बँकेकडे गहाण ठेवण्याचाच पर्याय आहे का हा देखील प्रश्न आम्ही उपस्थित केला. तेलंगणा राज्याने मार्च महिन्यामध्ये 300 कोटी रुपयाचं सर कर्ज काढलं होतं. त्या 300 कोटी रुपयाच्या कर्जाला राज्य सरकारनं हमी घेतलेली आहे. मग महाराष्ट्रामध्ये कर्ज काढत असेल, सरकारची परिस्थिती नसेल, कोरोनामुळे जर सरकारकडे आर्थिक उत्पन्न कमी झालं असेल तर आम्ही समजू शकतो. पण कर्ज काढताना महाराष्ट्रातल्या कारखानदारांची हमी तुम्ही घेता, बरोबर, सर्वसामान्यांच्या जीवन वाहिनीची हमी का नाही सरकार घेत? तर सरकारने याची हमी घेतली पाहिजे. सरकारने अर्थसहाय्य केलं पाहिजे. कोरोना महामारीच्या परिस्थितीतही अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांची ने-आण करण्यासाठी एसटी कर्मचारी कायम सज्ज होता आणि आजही आहे. त्यातील काही कर्मचारी कोरोना संसर्गाला बळी पडले तर काही कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला. या परिस्थितीत त्यांना दिलं जाणारं जेवण ही अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे. त्या जेवणात अक्षरशः आळ्या होत्या. ही बाबा ही न्यूज 18 लोकमतने पुढे आणली आहे. मुंबईमध्ये 1000 गाड्या बोलवलेल्या आहेत सर. दररोज 1000 गाड्या बोलवलेल्या आहेत. त्यामध्ये 2 ऑक्टोबर पासून गाड्या आलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था नाही. कर्मचाऱ्यांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे. जेवणामध्ये आळ्या निघतायत, जेवणाचा वास येतोय. एवढंच नाही तर मास्क, सॅनिटायझर, हँडग्लोव्ज, गाड्या सॅनिटाईज करणं या कोरोनाच्या पार्श्वभूमीच्या कुठल्याही साधनं दिली जात नाहीत. कर्मचाऱ्यांचे हाल तुम्ही आता बघताय की मी औरंगाबादचं ऐकलं की राशनला पैसे नाहीत, एन्जिओग्राफी झाली आहे, मामाकडून 25,000 उसने आलेत. एवढ्या मोठ्या आशिया खंडातल्या एवढ्या मोठ्या महामंडळाची नोकरी करून जर आम्हाला आमचा घर खर्च भागवता येत नसेल तर काय उपयोग आहे त्या गोष्टीचा? परवा दिवशी कालच मंगळवेढ्याचा पांडुरंग नावाचा एक ड्रायव्हर आमचा भगवान गावडे नावाचा ड्रायव्हर 3 दिवस झालं त्याला ब्लिडिंग होत होती. त्यांना सांगितलं, अक्षरशः डायपर लावून त्यांनी ड्युटी केली मुंबईची बेस्टमध्ये आणि रात्री त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला जबाबदार कोण याचा विचार नाही करणार. मराठी लोक जी आहेत, जे वाहन चालक आहेत, वाहक आहेत, इतर कर्मचारी आहेत, त्यांच्या पोटापाण्याचा हा प्रश्न आहे आणि खऱ्या अर्थानं ती देशसेवा करीत आहेत. आता ह्या देशसेवेसाठी आपण त्यांना खरं म्हणजे कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केलं पाहिजे. तर त्यांना आपण त्यांच्या पोटावर पाय मारतो. राज्य सरकारच्या मनमानी कारभाराने एसटी कर्मचारी हतबल झालाय. मात्र मुजोर सरकारला ताळ्यावर आणून कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय न्यूज 18 लोकमत ही मोहीम थांबवणार नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एसटीच्या संदर्भातला गहाण की सौदा हा सवाल विचारण्याचं कारण म्हणजे आता आपण बघतोय की एसटी महामंडळाच्या बद्दल एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. तो म्हणजे लॉकडाऊनमुळे एसटी महामंडळ सध्या आर्थिक संकटात आहे आणि या संकट काळामध्ये वेतन देण्यासाठी महामंडळाकडे पैसे नाहीये. हे कारण दिलं जातंय. संकटातून बाहेर काढण्यासाठी कर्जाचा निर्णय घेतलेला आहे. 2000 कोटीचं कर्ज उभारलं जाणार आहे. महाराष्ट्रात सध्या 250 आगार आहेत एसटी महामंडळाकडे. महाराष्ट्रात 609 बस स्थानकं आहेत. किती स्थानकं आगार गहाण ठेवणार हे अजून अस्पष्ट आहे.
कारण कर्ज काढण्यासाठी हेच आगार महत्वाच्या ज्या जागा आहेत, भूखंड आहेत, ते गहाण ठेवण्याचा निर्णय सध्या होऊ शकतो. हा खाजगीकरणाचा प्रयत्न तर नाही ना, असा सवाल सुद्धा आता या निमित्ताने उपस्थित होतोय. कर्जाच्या निर्णयाने महामंडळ संकटात सापडणार आहे का, हाही सवाल आहे. आणि या सगळ्याबद्दल आता आपण जाणून घेऊया पुणेकरांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत. कारण पुणेकरांना हा जो सरकार निर्णय घेऊ पाहतंय त्या निर्णयाबद्दल त्यांची प्रतिक्रिया. दिवाळी आली, सगळ्या कर्मचाऱ्यांचे पगार होत आहे, पण गेली 3 महिने एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे पगार झालेले नाहीत. म्हणून आता हे सगळे कर्मचारी जे आहेत एसटी महामंडळाचे, कंडक्टर असतील, ड्रायव्हर असतील किंवा डेपोमधले जे कामगार असतील, हे सगळे आता अक्षरशः आंदोलनाच्या पवित्र्यात आलेले आहेत. आज त्यांनी निवेदने दिले, 9 तारखेपासून जर पगार नाही झाले तर ते कुटुंबाला घेऊन अक्षरशः रस्त्यावर बसणार आहेत, अशी त्यांची अवस्था आहे. कारण 3 महिने झाले पगार नाही. आपण लॉकडाऊनचा पिरियड कसा काढला हे सगळे कामगारांना विचारूया. आणि त्यासोबतच आपल्यासोबत संघटनेचे अध्यक्ष आणि सरचिटणीस सगळ्यात जुने जाणते नेते ताटेसाहेब असतील. आपण पहिल्यांदा कामगारांकडे जाऊया. मला सांगा, लॉकडाऊनच्या काळात कसे दिवस काढले तुम्ही? लॉकडाऊन सुरू झाल्यापासून खरं तर आपले एसटीचे कर्मचारी असतील, चालक असतील, यांत्रिक कर्मचारी, सर्व कर्मचाऱ्यांना अगदी उपासमारीची वेळ आलेली आहे. वस्तुतः असा का मार्चपासून आत्तापर्यंत ऑक्टोबरपर्यंत जे पगार झाले ते वेळोवेळी पगार कर्मचाऱ्यांचे झालेलेच नाहीत. अक्षरशः काही ड्रायव्हर, कंडक्टर आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांना जिथे भाड्याने खोली घेऊन राहत होते त्यांना भाडं देणं सुद्धा अशक्य झालेलं आहे. मुलांची शैक्षणिक फी असेल, त्यांचे रोजचा दैनंदिन खर्च असेल तो भागवणं सुद्धा कर्मचाऱ्यांना अगदी अशक्य झालं आहे. स्वतः काय केलं? मी तेच सध्या प्रतिकूल परिस्थितीत आज सुद्धा आमचे कर्मचारी त्याही परिस्थितीत. तुम्ही काय केलं ते सांगा. माझी सुद्धा परिस्थिती फार बिकट झालेली आहे. जवळजवळ माझं 4 महिन्याचं भाडं थकलेलं आहे. मुलाचं शैक्षणिक फी भरायची होती, ती भरायची नव्हती. तुमची काय अवस्था होती त्या काळात, लॉकडाऊनच्या काळात? आम्ही तर लॉकडाऊनच्या काळामध्ये इतकं काम केले की MP, UP पूर्ण राज्यामधले लोक आम्ही नेऊन सोडले. पगार झाले का? पगार मध्यंतरी काही दिला, अवेळी दिला. आता सध्या तर 3 महिन्याचं आमचं पेमेंट बाकी आहे. तुमचे काय अवस्था? सर, मी गुहागर आगार रत्नागिरी विभागामध्ये कार्यरत आहे, अकोल्याचा आहे. 3 महिने झाले पगार झाले नाही. अगोदर लॉकडाऊनच्या काळात पगार झाली होती, ती अपुरी होती. 3 महिने जगतो कसं? कुटुंब कसं? कुटुंब सर, आई बाबा शेती करतात, त्याच्यावर जगतो सर. तुमची काय अवस्था? तुम्ही तर भरपूर दिवस काढले. 3 महिने आले ते पगारच नाही आहे. त्या परिस्थितीमध्येच UPला परत MPला मजुरांना ते सोडायला आम्ही गेलो होतो. ठाणा कुठं, मुंबई कुठं, असं लांब पल्ल्याच्या इकडं जाऊन आम्ही त्यांना सोडून आलो, त्यांची व्यवस्था केली. नाही ते झालं. तुमचं पगारात घर कसं चालवतंय सध्या? घर आता काय, घर चालवायचं म्हणजे कुठून तरी काहीतरी करायचं, मग घर चालवायचं. आपण पाहिलंय सगळ्या कर्मचाऱ्यांची ही प्रातिनिधिक प्रतिक्रिया आहेत. जवळपास सगळ्यांची हीच अवस्था आहे. कारण कुणालाच पगार नाही गेली 3 दिवस झाले, 3 महिने झाले. आणि आता दिवाळी आली, दिवाळीत करायचं कसं? आपल्यासोबत संघटनेचे अध्यक्ष आहेत. तुमची सगळ्यात मोठी संघटना आहे, मान्य तुम्हीच करार करता महामंडळासोबत, सरकारसोबत. आज तुम्ही बघता सगळे कर्मचारी तुमचे एकालाही पगार नाही गेले 3 महिन्याचं. तुम्ही स्वतः रोज आंदोलन करता, निवेदन, पुढं काहीच होत नाही. याला पर्याय काय तोडगा? सरकार म्हणतं आमच्याकडे पैसा नाही, गहाण ठेवावं लागेल. याला पर्याय आम्ही दिलेला आहे. राज्य सरकारलाच आम्ही अपील केले की जे कर्मचारी आपले राज्य चालवायचं काम करतात, प्रवासी व्हायचं काम करतात, त्या लोक आज 3 महिन्यापासून उपाशी आहेत. हे राज्य सरकारला तरी कसं सहन होतं? सर्व गोरगरिबाचं सरकार म्हणून हे सरकार सत्तेत आलं. ही मराठी माणसं आहेत, महाराष्ट्रातली माणसं आहेत, महाराष्ट्राची सेवा करतायत. आणि मग त्याच्यासाठी सरकारने देणं महत्त्वाचं आहे. मान्य आहे सरकारकडे पैसे नाही, तर सरकार इतर खाती तर चालवतं, इतर खात्यातल्या लोकांना वेळेवर पगार देतं. मग एसटीवाल्यांनीच काय घोडं मारले? असं एसटीचा उद्योग काय नफा कमावण्याचा उद्योग आहे का? तेव्हाच राज्य सरकारनेच स्वतः जसं इतर खात्यांना पैसे देतात तसं द्यावं. मान्य आहे कर्ज काढायची वेळ आलेली तर सगळ्यांसाठीच काढावं लागेल ना. कोविडच्या पेशंटसाठी कर्ज काढायचं तुम्ही ठरवताय सगळ्यांसाठी, मग एसटी कर्मचाऱ्यांसाठीच असा का वेगळा न्याय दिला जातो? आता आमच्याकडे पद पण नाही राहिली तेवढी. आम्हाला महामंडळाचे डेपो असतील, बसस्थानक असतील, हे गहाण ठेवावं लागणार आहे. मग याच्यातनं तुम्हाला काही खाजगीकरणाचा डाव वाटतोय का? हे सगळं निश्चितपणे वाटतोय, त्याचा वास येतोय तसा. परंतु आता निश्चितपणे काय सांगता येणार नाही तसं. परंतु घाणच का ठेवायचं? राज्य सरकारने हमी घ्यावी ना. एवढं मोठं सरकार आहे, त्यांनी हमी घ्यावी, कर्ज काढावं आणि एसटीच्या जागा घाण ठेवण्यापेक्षा त्या जागा एसटीने स्वतः डेव्हलप कराव्यात आणि त्यातून उत्पन्न कमावं. घाण ठेवायला विरोध आहे. मला सांगा तात्या, तुम्ही गेली 50 वर्ष झाली संघटना चालवतात. काय अवस्था आज महामंडळाची झाली? जवळपास लॉकडाऊनच्या आधी 5,000 कोटीचा तोटा होता महामंडळाचा. लॉकडाऊन नंतर तो 1,500 वाढून आज 6,500 कोटीचा तोटा आहे महामंडळाचा. याच्यातनं मार्ग कसं, कोंडी कशी फोडायची? मार्ग जी काही मालमत्ता आहे ना ती विकसित करून त्यातून काही रक्कम आपल्याला प्राप्त होऊ शकते आणि महामंडळाला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी
निरनिराळ्या ज्या काही योजना दिल्या होत्या, विविध जे कर होते त्याच्यातनं त्यांनी सूट दिली पाहिजे होती. त्याचप्रमाणे राज्य सरकारला यापूर्वी परिस्थिती एस टीची आर्थिकदृष्ट्या मजबूत होते त्यावेळेला मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. आता एस टी महामंडळ काही कर्मचाऱ्यांच्या मुळं हे काही तोट्यात आलेलं नाही. कामगारांचा यामध्ये काही दोष नाही. कामगार दररोज काम करतायत आणि लावल ते दोष कोणाचा आहे मग? सरकारी धोरणाचा आहे दोष. कारण शेवटी निर्णय जे होतात ते सरकारी पातळीवर होतात, तेव्हा त्या निर्णयाची अंमलबजावणी एस टी महामंडळ करतं. तेव्हा दोष काय कामगारांचा नाही, शासकीय धोरणाचा दोष आहे. नेमकं कधीपासून महामंडळ असं खड्ड्यात गेलो? कधीपासून गेलं म्हणण्यापेक्षा खड्ड्यात जायची 5 वर्षापूर्वी ती सुरुवात झाली, जेव्हा शिवशाही नावाची सवत आमच्या महामंडळामध्ये आली. शिवशाही आली आणि मग लालपरीची अवकळच झाली. मी मगाशी दुपारी सांगितलं तुम्हाला की शिवशाही धोरणाला विरोध नाही, पण शिवशाही आल्यानंतर लॉंग रूटच्या गाड्या बंद झाल्या. आमच्या लालपरीच्या लॉंग रूटला जात होत्या, त्यामुळे प्रवाशांचा विश्वास आमच्यावरचा उडला. शिवशाही ग्रामीण भागातल्या लोकांनी पसंत नाही केली. मुंबईसारख्या ठिकाणी जॉईंट होणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्या बंद केल्या. पर्यायी त्या गावामध्ये 5-5, 6-6 लक्झरी पडल्या. रात्रीचे ते मुंबईला जाणारे लोक घेऊन येतात. तिथंच खरा आम्हाला प्रॉब्लेम झाला. आम्ही वेळेला एवढा पैसा दिलेला आहे, ज्या वेळेला गरज आहे आता सध्या तेव्हा शासनानं दिलं पाहिजे. नाहीतर आम्ही एक ठाम अशी भूमिका घेतली आहे की हे महामंडळ शासनात विलीन करणं अत्यंत आवश्यक आहे. सर्व जबाबदारी शासनाने घ्यावी आणि त्याप्रमाणे निर्णय घेतला तर त्याची अंमल होईल. नफा तोट्याचा भाग सरकारने पाहावा. याला पर्याय शेवटचा हा आहे की एस टीचं सरळ विलिनीकरण करून टाकावं महामंडळ सरकारमध्ये, जेणेकरून ही जी करोडोची प्रॉपर्टी आहे अर्बोची, जवळपास 1700 एकर जागा आहे महामंडळाची, ती राज्य सरकारला मिळेल आणि हा सगळा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी मिटेल. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह चंद्रकांत खुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. कोरोनाच्या संकट काळामध्ये खरं तर एस टीला खूप मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. हे आर्थिक नुकसान कसं भरून निघणार हा प्रश्न एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला तुटपुंज पगारावरती जे कर्मचारी एस टीला मोठी सेवा देत आहेत त्या कर्मचाऱ्यांवर आज अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. घर कसं भागवायचं हा त्यांच्या समोरचा सवाल आहे. दिवाळी आणि अंधार हे तर त्यांच्या समोर आज आवासून उभा आहे. या सगळ्याबद्दल सोलापुरातल्या सगळ्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे यांनी. कोरोना महामारीच्या काळामध्ये कोविड योद्धा म्हणून खऱ्या अर्थाने या सर्व महामारीला सामोरे जाणारे आणि राज्य शासनाची इमानी इतबारे सेवा करणारे कर्मचारी जे एस टी कर्मचारी आहेत ते मात्र मोठ्या अडचणीत आपल्याला असलेले पाहायला मिळत आहेत. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण ही जी मालिका आहे वृत्तमालिका ती दिवसभर आपण सातत्याने दाखवतोय. आपण पाहतोय नक्की त्यांच्या काय समस्या आहेत. मला सांगा सर, काय नक्की आपल्या समस्या आहेत, कशा पद्धतीने ह्या सगळ्या महामारीला तुम्ही सामोरे गेलात, काय सांगाल? जागतिक कोरोना महामारीमुळे आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी राज्य सरकारने आम्हाला सांगितल्या त्या अत्यावश्यक सेवेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. उदाहरणार्थ परप्रांतीय कामगार सोडणे असतील किंवा महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या नर्सेस आणून त्यांना ने आणणे करणं असेल, अशा सगळ्या अत्यावश्यक सेवेमध्ये आम्ही काम केलं असताना सुद्धा आम्हाला साधारणतः गेल्या 4 महिन्यापासून कुठल्याही प्रकारचा पगार मिळालेला नाही. लोक आमची रोजच्या रोज कर्तव्य पूर्णपणे पार पाडित आहेत. आणि ह्या मुंबईमध्ये लोकल बंद असल्या कारणामुळं बेस्ट उपक्रमाला आमच्या सोलापूर जिल्ह्यातून साधारणतः 100 गाड्या गेलेल्या आहेत. त्या 100 गाड्यांसाठी सुद्धा 500 म्हणजे चालक, वाहक, इतर कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारी एवढे जण गेलेले आहेत. त्यापैकी जवळपास 144 कर्मचारी हे आजारी पडलेले आहेत. त्याच्यामध्ये 81 लोकही पॉझिटिव्ह आहेत. काही लोक हॉस्पिटलमध्ये आहेत, काही क्वारंटाईनमध्ये आहेत. आज अशी अवस्था झाली की 3 महिने पगार नसल्याकारणानं त्यांना हॉस्पिटलचा खर्चही भागवता येईना. इतक्या भयानक परिस्थितीमध्ये आमचा हा कामगार आज अडकलेला आहे. आपण पाहतोय की कशा पद्धतीचा जो काही सगळा हा कोरोना महामारीचा जो काही तोटा आहे तो या एस टी कर्मचाऱ्यांना बसलेला आहे. कारण त्यांना गेल्या 3 ते 4 महिन्यापासून वेतन नाही आहे. त्यांना खरं तर जे ड्युटीवरती गेलेले होते, मुंबईमध्ये लोकल बंद असल्यामुळे बेस्टसाठी सोलापुरातून अनेक कामगार गेले होते. त्यातले एका कामगाराचा काल मृत्यू झाल्याचा देखील समोर येत आहे. अशी एकंदरीतच परिस्थिती आहे. मला सांगा, काय नक्की तुमच्या समस्या आहेत, कशा पद्धतीनं तुम्ही ह्या सगळ्या संकटाला सामोरं जात आहे? तर पहिल्यांदा मी आपल्या अभिन लोकमतचा आभार व्यक्त करतो की जेणेकरून तुम्ही महामंडळाच्या कर्मचाऱ्याचा प्रश्न उचलून धरला. त्याबद्दल पहिल्यांदा मी तुमच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो. आणि विशेष करून आमचे सहकारी श्रीकांत सड्डो, इंटर, काँग्रेस समस्या कोणत्या आणि त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले
त्या प्रश्नात तंतोतंत तथ्य आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आमच्याकडे जरी कामावर कर्तव्यावर या म्हणून जे प्रशासन आम्हाला हे करत आहे, आदेश देत आहे, त्या आदेशाला आम्ही कुठेही म्हणजे केराची टोपली धावल्या नाही. कर्तव्य आणि इनामदारीनं आम्ही काम करतो, प्रामाणिकपणानं आम्ही प्रवाशाला सेवा देण्याचं काम करतो. परंतु या आजाराच्या कालावधीत जे काय आमचे कर्मचारी आजारी पडलेत ह्या कोरोनामुळं, महामारीमुळं, त्यामध्ये असं आम्हाला हे करून दिलेलं आहे. आर्थिक मदत वगैरे काय आर्थिक मदत मिळालेली नाही. मी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह म्हणून महापालिकेकडे काम करत असताना झालेलो आहे. आणि माझं सध्याचं मदत काही मिळाली नाही. खाजगीमधून माझं 1.5 लाखाचं बिल अद्यापर्यंत महामंडळाला पेंडिंग आहे. 4 वेळा बैठका झालेल्या आहेत, मुंबई सेंट्रलपर्यंत हे झालेलं आहे. तरी माझं एवढं महामंडळाला एकच म्हणणं आहे की ही जी काय आजार आहे त्याची तरतूद कुठंतरी ह्यांनी करायला पाहिजे आणि कर्मचाऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. एवढीच मी आपण पाहतोय की खरं तर कोविड पॉझिटिव्ह होऊन देखील 1.5 लाखांचं बिल अजूनही पेंडिंग आहे. राज्य शासनाने कुठलंही बिल या ठिकाणी या कर्मचाऱ्यांना दिलेलं नाही. पगार तर दूरचीच गोष्ट आहे. असं एकंदरीतच समस्या ज्या आहेत त्या या ठिकाणी या एस टी कर्मचाऱ्यांना भेडसावता आहेत. त्यामुळे आता राज्य सरकार यावरती काय तोडगा काढत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कांबळेसह सागर सुरवसे, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. तेव्हा आपण बघितलं की राज्यातल्या या सर्व एस टी कामगार कर्मचाऱ्यांची नेमकी भावना काय आहे. सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची ही एस टी जगली पाहिजे, तिथं काम करणारा, सेवा देणारा कामगार जगला पाहिजे, ही सगळी भावना आहे. खाजगीकरणाचा डाव अमान्य आहे हे आज सगळेजण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून दिवसभर सांगतायत. सरकार याची काय दखल घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. आज या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत. दिवाळीला प्रवाशांना